प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर। काल कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे असं वक्तव्य केलं आहे। त्यासोबत माननीय मुश्रीफ साहेबांनी, माननीय नरके साहेब आणि माननीय अमोल माळी साहेब या दोन आमदारांना हद्दवाढीमध्ये सहकार्य करा असं आवाहन केलं आहे। ह्या दोन वक्तव्य जर ऐकली तर आमचा नागरिक म्हणून असा प्रश्न पडतो की तुमची हद्दवाढीचा विषय कुणी थांबवला? जनतेने नाही थांबवला। म्हणजे आम्ही म्हणतो ना की 1972 पासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ ही त्या काळातल्या राज्यकर्ते आणि शासनाने तुटवली आणि आजही तीच परिस्थिती आहे। जर माननीय मुख्यमंत्र्यांना हद्दवाढ पाहिजेच आहे आणि आवश्यकच आहे असं वाटत असेल तर त्यांना रोखलं कुणी याचा खुलासा होणं आवश्यक आहे। तो खुलासा माननीय मुश्रीफ साहेबांनी केला। मग विषय असा आहे की देश आणि राज्य आणि राज्याचा कारभार हा राज्यघटनेप्रमाणे चालतो। राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्व नावाची तत्व आहेत। ती तत्व म्हणजे जनतेच्या आशा आकांक्षा या अनुसरून आणि याचा अभ्यास करून राज्य चालवायचं आहे। पण राज्यघटनेची तुम्ही शपथ घेतली असेल आणि आमच्या आशा आकांक्षा तुम्हाला पूर्ण करायच्या असतील तर 72 सालापासून आमची जी आशा आकांक्षा आहे ती कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे, तुम्ही केव्हा पूर्ण करणार? दुसऱ्या बाजूला ह्या दोन्ही वक्तव्यावरनं अजूनही हद्दवाढ होईलच असं काही म्हणता येणार नाही, कारण हद्दवाढीसमोर मोठा प्रश्नचिन्ह आहे। मग गेल्या 5-6 महिन्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी असं म्हणतात की जनगणना संपल्यानंतर आम्ही हद्दवाढ दुसऱ्या दिवशी करू। हे कितपत खरं याचंही उत्तर आता संबंधितांनी देणं गरजेचं आहे। अंत पाहू नका कोल्हापूरकरांचा, हद्दवाढ त्वरित झाली पाहिजे हीच आमची आशा आणि आकांक्षा आहे, हीच आमची इच्छा आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।